गजर कीर्तनाचा. म्हणून वारकरी म्हणणं सोपं आहे, पण वारकरी असणं. अरे माऊली सोहळ्यात, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात, नाथबाबांच्या सोहळ्यामध्ये आंबे वाटणारी मंडळी जर आली ना, वारकरी भजन सोडून आंबे वाटायला पळती. एक एक आंबा समोर घेते त्याच्या देखत आणि तो ठेवून येते. 3-3 आंबे खाती आणि पारसादे म्हणते. पिवळे होस्तर खाती आणि पारसादे. वारी खाण्यासाठी का देवासाठी आहे? लोक म्हणते 2000 बिशी घ्याव पण सोय करा. मग सोय करी का वारकरी आपण? मग घरीच राही ना. वारकरी म्हणणं अवघड आहे, माळ घालणं सोपे आहे, माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे, पण वारकरी असणं अवघड आहे. लग्न करणं सोपं आहे, पण बायको सांभाळणं अवघड आहे. मी म्हणतो बायको सांभाळणं सुद्धा सोपी, पैसा असल्यावर काय लागतं. पण बायको होणं अवघड आहे की नाही? सगळ्यात अवघड बायको होणं आहे. एखाद्याची आई वारली ना, कोणी म्हणतं नको रडू भाऊ, मी तुझ्या आईसारखी आहे. एखाद्याची बहीण वारली, नको रडू, मी तुझ्या बहिणीसारखी आहे. पण एखाद्याची बायको वारली म्हणा का आता नको रडू भाऊ. तसं योग सांगायला अवघड आहे, पण ज्ञानोबाराने सांगितलं का अनुभव घेतला. योग का लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे. ज्ञानोबरांतात लोहाचे चणे म्हणजे फुटाणे. म्हातार माणूस आहे, त्याला भूक लागली, तो म्हणायला लागला मला काहीतरी खायला द्या. त्याला मुंड घरून फुटाणे दिले लोखंडाचे आणि ते चावीत बसलं. त्याचं पोट भरण का हिरड्या फुटत्या. मग तसा योग सगळ्याला येतो का? रामदेव बाबा 3 वाजेपासून उठवतो, मारती हितुड्या मारतो. मार लोक पाहते. येतं का रामदेव बाबा सारखं? शेंबुडनी गण. हर एक साधं कीर्तनात जर दर्शिक कीर्तन लांबलं तर लोक इकडा पाय तिकडं करते आणि घडली फिरते. कोण बंद करी ना. मग कीर्तनात मांडी ठिकाणा. योगाचं सोपं नाही आम्हाला, पण सगळ्याला करता येईन का? आता या बाबाला म्हणलं लाव पद्मासन, जमन का? हे पोरं तरी पद्मासन घालते. सगळ्याला असणं करता येईल का? मग योग अवघड आहे, पण सर्वाला करता येणार नाही. म्हणून अधिकार तैसा करता येणार नाही सगळ्याला. पण काही करू, सगळ्याला सरपंच होता येतं गावात. कारण लोकशाहीने काय दिलेला आहे तो आपल्याला अधिकार. एका पदासाठी किती जणांना उभा राहता येतं. काही पक्षाच्या मार्फत राहतील, म्हणजे पॅनलच्या मार्फत, काही अपक्ष राहते उभा राहता येतं, पण लायकी पाहिजे की नाही. आपली पात्रता पहा. आपला भाऊच आपल्याला मतदान देतो की नाही उभा राहते. लाज नाही मला आणि भेटायला आली तुला. घरची भेईना शेजारची म्हणजे पिंक म्हणलं विना. योग करता येत नाही असं माझं मत नाही, पण सगळ्याला करता येणार नाही. ही नागपुडी दाबायची, ही सोडायची, ही दाबायची, ही सोडायची, दोन्ही दाबायच्या. कोंडून कोंडून धरीन जीव, धरला दाबून गेला जीव. म्हणून योग अवघड आहे, पण करता येण्यासारखा, पण सगळ्याला नाही. म्हणून योग, याग म्हणजे यज्ञ. यज्ञ करणं इतकं सोपं आहे का? एक यज्ञ सांगतो मी तुम्हाला. सालांकृत कन्यादान, पृथ्वी दानाते एक मुलीचं लग्न सुद्धा करणं एक यज्ञ आहे. पण करणं सोपं आहे का आजच्या काळात? बरीच लोक म्हणतात मुलीचं लग्न झालं का आम्ही मोकळे झालो. मुलीचं लग्न झालं मोकळं झालो का? नाही. त्या मुलीचं फराळाचं न्यावं लागतं, तिच्या डिलिव्हरीला न्यावं लागतं. ते खर्च कोणा करायचं? आम्ही आमच्या पाकिट वाचून. यज्ञ करणं आजच्या काळामध्ये इतकं सोपं
यज्ञाला गावरान तूप लागतं. गावात रान नाही, रानात गाव नाही, म्हणून भेसळ आहे. मुळातच दूध निघणारे जनावरच गावरान राहिलं नाही. गावरान गाय ओरडली तर ओंकार स्वरूप ओरडती. गावरान गायचं दूध आला पवित्र आणि गोड आहे. आता तिकडे आपण जर श्रीरामपूर साईडला गेलो तर दूध देणाऱ्या मोठ्याल्या गाई एका टायमाला 40-40 लिटर दूध देते, 2 टायमाचं मिळून. तो दूध देण्याचा कारखाना आहे, दूध थोडं आहे ते. आमची गावरान गाय ओरडली तर ओंकार स्वरूप ओरडती. गावरान गायचं वासरू सोडलं तर आईकडं असं उड्या मारीत पळतं, हरनावानी शेपूट टाकून पळतं. आणि जरशा गाईचं लुटीत न्या लागत. त्याला आई बी कळीत नाही कुणी कोण पिवते. गावरान गाय ओरडली तू ओंकार स्वरूप, पण हायब्रिड गाय म्हणून गावात रान नाही, रानात गाव नाही, म्हणून पवित्र तूप नाही आणि तुपाशिवाय यज्ञ नाही. म्हणून यज्ञाचे जवळ 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 21 प्रकार आहे, पण सगळे यज्ञ करता येत नाही. पण एक यज्ञ सगळ्याला करता येतो, नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधन परिसोते. नाम संकीर्तन साधन परिसोते. नाम संकीर्तन साधन परिसोते. नाम संकीर्तन सगळ्याकडे तूप नाही, सगळ्याला समिधा गोळा करणं नाही, सगळ्याला इतकं वेळ यज्ञामध्ये आहुत्या देण्याकरता टाईम नाही. म्हणून योग याग विधी. आता मला सांगा, बरेच लोक काशीला जाते आणि काशीला गेल्यानंतर बशीत चहा पिऊन ये असं कुठं लिहिलं हो? कुठं कोण आहे महाराजाच्या वाचण्यात गेलं असलं तर मला बी द्या, म्हणजे मला अडचण यायची नाही रोज. उगाच आपलं काशी करून आले का मी बशीत चहा पित नाही चोट्टी. काही म्हणतो मी बशीत चहा नाही, गिलासात तर चहाच आहे ना. बशीत प्याला काय गिलासात, याच खोटा विधी काही कामाचा नाही. काशी केल्यावर हे करू नये, काशी केल्यावर ते करू नये. जे करण्याच्या नावे त्रिवेणी संगमी चित्तना हे नामे तर
म्हणून करण्याच्या नावे अहो प्रत्येक युगामध्ये साधन भिन्न भिन्न होत चाललंय. कृतयाम ध्यायन्ते विष्णू त्रेतयाम यजन्ति मखई द्वापारे परिचर्यायाम कलोहतत हरी कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण. मग कीर्तन कोणतं? नाम संकीर्तन. नाम संकीर्तन कोणाला करता येत नाही? सर्वांना करता येत. म्हातारा माणूस जरी असेल, दाताचा पत्ता नसू द्या, तरी इथल्ला 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 का म्हणा ना. लांब किसणारी लांब किसणारी जवळ का म्हणा ना. पण म्हणा का नाही तसं त्याला म्हणा करियोग करियाग नाही शक्य. म्हणून कलियुगात सकळाशी येते सर्वांना करण्यासारखं. आणि किती फायद्याचं आहे काळ वेळ नामे. किती फायद्याचं आहे तृण अग्नी मेळे. किती फायद्याचं आहे हरिपाठ कीर्ती. पाप शिल्लक राहत नाही. शरीर पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. आणि गगना होणी वाढ आकाशापेक्षा मोठं नाम आहे. किती फायदे तेने मुक्तीचारी. चारही मुक्त्या सलोकता समीपता स्वरूपता सायु. बर किती वेळ लागतो मुखी नाम हाती. किती सोपे वर्माम्मा. किती सोपं सांगितलं पण आम्हाला सोपं कळत आणि कळत नाही. म्हणून कळलं पाहिजे की नाही? कळलं पाहिजे. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे आजी तुमचं काय दुखतं? ते मा तसं काही दुखत नाही म्हणे, पण चालायला लागले का गुडघे दुखते आणि उभा राहिले का माझ्या टाचा दुखते. म्हणजे चालायला लागल्यावर तुमचे गुडघे दुखतात हो, उभा राहिल्यानंतर ते टाचा दुखतात. आजी वजन काट्यावर उभा राहा. दवाखान्यात काटा असतो. म्हातारीचं वजन केलं, सरळ उभा राहा, टेप लावून मोजली, बसा आजी पुढं. आजी तुमचे गुडघे दुखतात हो. आजी तुमच्या टाचा दुखतात हो. त्याचं कारण असं आहे तुमची उंची 5 फूट 3 इंच आहे आणि तुमचं वजन 110 किलो आहे. स्लॅबपेक्षा पिल्लर बारीक आहे. स्लॅबचं वजन ज्यादा आहे, पिल्लरचं बारीक आहे, म्हणून वजन सहन होत नाही, म्हणून दुखतो. डॉक्टर साहेब हसू नका. ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. मग डॉक्टर साहेब याच्यावर काही इलाज नाही का? डॉक्टर म्हणे याच्यावर इलाज आहे ना. औषधही घ्यावं लागेल आणि पथ्यही पाळा. डॉक्टर साहेब मी औषधं घेईल आणि पथ्य पाळेल, तुमची शपथ. डॉक्टर म्हणे आजी तुम्ही माझी शपथ खात असाल तर 15 दिवस औषधच घेऊ नका, फक्त पथ्य पाळा, तरी तुमचे गुडघे आणि टाचा नीट होईल. खरंच का हो डॉक्टर साहेब? ते म्हणले तुमची शपथ आजी, खरंच पथ्य पाळा तुम्ही. मग काय पथ्य हो डॉक्टर साहेब? ते म्हणले काही पथ्य नाही. तुमच्याकडे चपात्या केल्या तर तुम्ही किती चपात्या खाता? आजी म्हणे 4 चपात्या खाते डॉक्टर साहेब. आणि भाकरी जर केल्या तर 2 भाकरी खाते. म्हणजे तुमच्या घरी भाकरी केल्यात किती खातात? 2 भाकरी. चपात्या केल्या तर किती खातात? ते म्हणे 4 भाकरी. मग आजी जर चपात्या केल्या तर 1.5 चपाती खायची आणि भाकर केली तर किती खायची? 1च भाकर खायची. काय म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही? जर तुमच्या घरी चपात्या केल्या तर एका टायमाला किती खात्या? ते म्हणजे 4, तर 1.5 चपाती खात जा. आणि भाकरी केल्यात किती भाकरी खातात? ते म्हणले 2, मग 1च खात जा. मग डॉक्टर साहेब
चपात्या केल्या तर 1.5 चपाती खायची आणि भाकरी केल्यावर 1च भाकर खायची. मग जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? डॉक्टर म्हणे मी होल्डर मध्ये बोट घालू फॅनला धरून गुरु फिरून प्राण सोडू. आम्हाला नामस्मरण कवा करायचं? मेल्यावर का? मरण चांगल्या येण्याकरता या जसा टेकला वटाची भला माझा बहु गोड झाला. केव्हा अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मग अंतकाळाला नामस्मरण येण्याकरता कवा करावं लागल? या वर्षाचे त्या वर्षाला. अरे सदा नाम घोष. आणि कसं करावं लागल? कामामध्ये काम, प्रपंच सोडून नाही. एक बाई म्हणे आमचे ते आहे ना असे कमीत कमी 20 मिनिटं देवपूजा करते. त्यांच्यासारखी पूजा कोणीच करत नाही. देवाला गण लावणं, पूजा करत टायमाला हळद कुंकू वाहणं, अगरबत्ती लावणं, आरती करणं, डोळे झाकून दर्शन करणं, फुलं हार वाहणं 20 मिनिटं लागते महाराज. म्हणलं बाई किती भाग्यवान आहे तू, तुझा नवरा 20 मिनिटं देवपूजा करतो, मला त्यांचं दर्शन करायचं, कधी येऊ? ती म्हणे येऊच नका. म्हणलं काहून? ते कधी मध्ये पिते म्हणे. मग कधी मध्ये पिऊन कशी काय पूजा लागल? पंढरपूरला माळ करी बसलं की त्याला माळ घाला वाटते. आणि घरी आलं का काही दिसलं का कसा जमान नुसतं करून त्यातल्या डॉक्टर लोकांना सांगितलं एनर्जी वाढण्याकरता फ्रीज मधले पांढरे बटाटे खा. तडा तळ माळ तोडले हो माळ कारण. आता जगून लई तुमचं सोनं व्हायचं आणि घरात बांधून ठेवायचं. येडा ऐकतो मग मरत का? येडा नाही तर शहाण आहे. वांगही भाजून खाता येतं आणि बटाटाही भाजून खाता येतं. आपण सगळे ग्रामीण मधले गॅस उगत आहे गावगाव, पण अजून ग्रामीण मध्ये चुलीचा प्रकार किंवा गॅसवरही बटाटा भाजायला टाका, चुलीवरही बटाटा भाजायला टाका. चुलीवर जरी ठेवलं तर लक्ष ठेवा लागेल आणि गॅसवर ठेवलं तरी जर बटाट्यावर लक्ष ठेवलं नाही तर बटाटा जळून जाईल. बरोबर. पण वांग चुलीवर बी भाजायला ठेवा आणि गॅसवर बी ठेवा. भाजल्याबरोबर वांग आठवण करून देतं. पण बऱ्याच वांग्याला भाजल्यावर बी कळत नाही. लई वांगे असे भाजल्यावर बी कोणाच्या बी लग्नाला पार्वतीच्या बाळा तुझ्या अरे तू भाजला न भाजण्याला नाचून दी. मग पोरं तरी काय करते? फुगे घ्या फुगे, एका फुगे यस्वी आणि त्वाचा फुग्याला. अरे योग्य काळात योग्य करा. मॅट्रिक पास झाला चांगल्या मार्काने, आरक्षणाच्या डोक्यावर बोजा घेऊ नका. काही गरज नाही आरक्षणाचं, मिळेल ना मिळेल, पण मॅट्रिक नंतर अभ्यासाला लागा. अरे 12वी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, हा बरोबर अभ्यास जर क्लास 1चा केला तर निश्चित तुम्ही MPSC पास व्हाल. पण मॅट्रिकलाच का फ्या करतं आणि मायबाप का फ्या करायला त्याच्यासोबत जाते. आपण पोरगा आहे बाबा परीक्षेला, तू कशाला आहे त्याच संग मग परीक्षेच्या काळात. आणि जरी ते पोरग काफ्या करून पास झालं, जर डॉक्टर झालं, माणसं जगीन का मारीन? मग माणसं मारायसाठी त्याला शिकिता का? चोट्टे कुठं हरले आमचे विचार? अरे आम्हाला नामस्मरण सदा करावं लागल तेव्हा, आणि तेव्हा अंतकाळाला येईल. नसतं मग अंतकाळाला काही येत नाही. मग अंतकाळाला येतं ना.
बाकी लोक म्हणते फोन करा फोन केले का मग तिची नजर लागून जाते. बाकीची बाया म्हणते काही म्हणा बाया पोरी तर जीव गुतला लातूरला आहे ती येईन म्हणा. तेवढ्यात पोरगी ती बाबा पुढं वय बे पुढं वय. ती पुढं होती डोळेवून असे हात फिरती तरी डोळे तसेच, तोंडवरून हात फिरती तरी डोळे तसेच. बाकीची बाया म्हणते तोंडवरून हात नक फिरू डोळे भरून पाहून घे, तोंडवरून हात नक फिरू डोळे भरून. तिला भेव वाटत काय पाहिजे. हे रोज कॅसिटी होत्या कीर्तनाच्या. काऊन मेलेल्या माणसाची कोणी करीना, कोणाच्या घरात मेलं नाही तेव्हा बरे मोबाईल खुटूक होऊन जाते. मग ती आपल्याशी पदर लावून रडते आणि हे पाहते. मग ते वरचं त्याला विचारतं क्यू बी क्या केलं जिंदगी मी. तिनं तर केलं होतं. काय केलं होतं. कीर्तनाला गेलतो. काय केलं कीर्तनात. चप्पल बदलून आणली होती. करशील का असं. काय केलं होतं काय केलं होतं. सप्तेची वर्गण दिली नव्हती. करशील का असं. पातके करिता पुढे आहे पुस्तक. काही उत्तर नाथ बाबा सांगते गंगाराम नाही. मग उत्तर राहत नाही. मग घाबरत. मग असं केवलवाणी मान हालतं. आणि अशी मान हाललेली एखाद्या बाईना पाहिली का मग म्हणती इमर तुला तर बापानं ओळखलं ग. अरे नामाच्या ताकदीनं यमाला ओळखता येतं. तुकाराम राम नाम घेता नाम घेता का प्रेम नाम घेता तुकाराम 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 माथा दिला पाय असा मुंडीकर पाय दिला. कोणाच्या काळाच्या कशामुळं नाम साधना अखंड केली. आपण अखंड करीत नाही म्हणून आपल्याला यमने आले. तो यमाचा पाहुणा ज्यांनी नामस्मरण केलं त्यांना वाढ वेळ झाला उभा. आणि वैकुंठ श्रीरंग ते जे वैकुंठीचे जण सदा इच्छिता ती काही बाध येते हरीचे जण वैकुंठाचे लोक त्यांची वाट पाहते. हे कधी येते ना आपलं कोण पाहतं वाट. आपलं बी वाट पाहतं ना. यमाचा पाहुणा पानपोया कोणासाठी आहे आपल्यासाठी. पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे आपल्यासाठी. ते गिलासाला साखळ्या कोणासाठी आहे. काय करायचं त्या गिलास पाणी पिलं जिथलं तिथं ठेवता येत नाही का. कुत्राडं पाणी पितं का. कुत्र्याला काय करायचं गिलास त्याचा गिलासच लांगडा आहे. मंदिरं कोणासाठी आहे आपल्यासाठी. मंदिरातलं टाळ पखवाज समया लाईट डेकोरेशन कोणासाठी आहे आपल्यासाठी. दर्शनाला कोण जातं आपण. आणि तिथं गप्पा कोण मारतं आपण. आपल्या मंदिरात समय टिकत नाही. आपल्या मंदिरात टाळच टिकत नाही. आपल्या मंदिरात लाईटच टिकत नाही. म्हणलं तूच नेतो बुवा.
कुत्र्याला काय करायची समय तेल चाटीनं निघून जाईल त्याला काय करायचा लाईट त्याचाच लाईट शाट आहे नामाची ताकद ज्याला कळली ना नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक किती नामात ताकद आहे पवित्रानाम पवित्रयो मंगलानांच मंगलम मंगलम देवाचं मंगल भगवान विष्णू मंगलो गरुडध्वज म्हणून पवित्र देवाचं नाव पवित्र देवाच्या नावानं पवित्र सोहळी तीच एक पवित्र देव वाणी पुण्यवंत जे वदी अचित सर्व तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकाच्या नुसतं आपण नामस्मरण केलं तर पुढं आपलं शरीर पवित्र राहतं आपलं नाव घेणारा सुद्धा पवित्र होण्याची ताकद इतकी नामात आहे म्हणून नाम इतकं श्रेष्ठ आहे पण कळत नाही म्हणून संताला सांगावं लागलं लागोनिया पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दान इतुके द्या मज दिना मने तुकया बंधू राम म्हणा राम राम स्मरा किती प्रमाण आहे म्हणून नामापुरते साधन नाही जे तू करशी आणि काही हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका इतकी नामाची ताकद आहे मग साधकाच्या लक्षात आलं तुकोबा एवढी जर नामाची ताकद आहे तर आम्ही घ्यायला तयार आहे म्हणून असा मिळेल का महाराज खून सांगतात अभंगा
अगोदर घेतलं त्याचा अनुभव आणि मग सांगितला. मुक्ताईचं प्रमाण सांगतो. तुम्ही तारून ईश्वर तारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर. अगोदर तरले संत आणि मग आपल्याला तारण्याकरता नामस्मरण सांगितलं. म्हणून तुकोबाराय साधकाला सांगतात, दाता तोचे एक जाणा नारायणा स्मरवी. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाशी वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. हे साधका ऐक बाबा, आमचं श्रेष्ठ दाता एकच आहे. ते नारायणाचं स्मरण करतात. किती भाग्यवान दाता आहे की त्यांनी एवढ्या लोकांना नामस्मरण घडवलं. तेवढा किती समाज आहे. बाकीच्या दानाला करता काय आणि तोंडाकड पाय. अरे काय दान आहे म्हणून श्रेष्ठ दाता आहे. कळलं पाहिजे, कळलं पाहिजे की नाही. एका पोराला म्हणलं पाडे म्हण रे, तो 10 लोक म्हणलं अरे पुढं म्हण. तेव्हा 1 और 1 11, 1 और 2 12, 1 और 3 13, 1 और 4 14. म्हणलं पुढं म्हण ना. ते मी नाही म्हणणार. म्हणलं का? ते मी नाही म्हणणार. म्हणलं का म्हणणार नाही? ते महाराज 1 और 5 किती? म्हणलं 15. ते खालचा जगन का? मग याचा अर्थ तो लायकीचा आहे का साधकाचा? कळलं पाहिजे.